राज्यात गेल्या महिनाभर अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि उष्णतेच्या तडाख्यामुळे तब्बल 53,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। 1 मे ते 8 जून या कालावधीत राज्यातील 34 जिल्हे बाधित झाले असून मे महिन्यात 40,215 हेक्टर तर जून महिन्यात 17,932 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। जळगाव, अकोला, बुलढाणा, सोलापूर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी होती। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आहे। सुशांत, सरकार या गंभीर परिस्थितीला कसं हाताळणार? प्रसन्न सर, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत खरं तर गुलाबराव पाटील यांनी राज्यात आता आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने वातावरणात बदल होतोय, काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडलेला आहे तर काही ठिकाणी वातावरण जे आहे ते तापताना पाहायला मिळतं आणि याचा थेट फटका जो आहे तो फळबागा असतील किंवा शेतीला बसलेला आहे। अशी आकडेवारी जी आहे ती कृषी विभागाने नुकतीच मांडली आणि अर्थातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी सांगितलं कोणते कोणते जिल्हे सर्वाधिक बाधित आहेत। आपण बघितलं असेल तर 1 मे ते 8 जून पर्यंतची ही आकडेवारी होती। कसं नुकसान झालंय, कोणत्या पिकाचं जे आहे ते नुकसान झालं, यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं असेल तर केळी असतील, इतर फळबागा असतील, त्याचं मोठं नुकसान झालंय। अर्थात मुख्यमंत्र्यांनी ही सगळी आकडेवारी जी आहे ती घेतलेली आहे कृषी विभागाकडून। अर्थात आता काही शेतकऱ्यांना मदत केली जाणार का? कारण आपण पाहिलं असाल तर कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि कर्जमाफी करायला आता सुरुवात देखील झाली। त्यात या पद्धतीने जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर अर्थातच अजून देखील पाऊस लांबणीवर आहे, शेतीची कामं अजून सुरू झालेली आहेत। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलंय की जोपर्यंत मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत शेतीची कामं तुम्ही हाती घेऊ नका। अशात आता 53,000 आपण जर बघितलं असं तर हेक्टरचं नुकसान जे आहे ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालंय आणि यातील सर्वाधिक नुकसान कुठे झालंय ते जळगाव असेल, लातूर असेल, बुलढाणा असेल, या भागात हे नुकसान झालंय। अर्थात यासाठी सरकार काही मदत करतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत, हे फार महत्त्वाचं ठरेल, कारण एकीकडे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होत असताना नुकसान सुद्धा त्याच्याच घरामध्ये लगेच झालं असेल तर या कर्जमाफीने आधीचं कदाचित थोडंसं नुकसान भरून येईल, पण नवं नुकसान तोंड आवासून समोर उभं राहिलेलं आहे शेतकऱ्यांच्या। धन्यवाद। आपण आशा करूया राज्य शासन यावर मार्ग काढेल।